नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्ट रोजी MPSCने एक प्रसिद्ध पत्रक दिलेलं आहे। ते भलं मोठं जे काही प्रसिद्ध पत्रक आहे त्याचा सार काय ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे। हे प्रसिद्ध पत्रक हे 1 ऑगस्टचं, आपला व्हिडिओ आधीचा आलेला होता तो होता 31 ऑगस्टचा। आता याच्यामध्ये आपल्याला कृषी डिप्लोमावाल्यांना विशेषतः काळजी घ्यायची आणि BSc कृषीवाल्यांना ओके, ते काय घ्यायचे कसं काय करायचं मी ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ज्या समोरचेही अपडेट्स असतील त्या मी तुम्हाला घेऊन येणार आहे। ओके, सगळ्यात प्रथम जे डिप्लोमावाले स्टुडंट आहेत त्यांनी प्रोफाईल स्वतःची बनवून घ्यायची आहे। डिप्लोमावाल्या स्टुडंटनी प्रोफाईल बनवायची आहे आणि त्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला डिप्लोमा आणि इकडं तुम्हाला सब्जेक्टमध्ये निवडायचं आहे ॲग्रिकल्चर। ओके, अशी तुमची 10+2ची प्रोफाईल MPSCवर बनवून घ्यायची। आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटवाले जे स्टुडंट आहेत त्यांची ऑलरेडी प्रोफाईल असेल, अलग लक्षात नसेल तर त्यांनी सुद्धा बनवून घ्या। जर नसेल तर त्यांनी सुद्धा बनवा आणि ते आपल्याला माहिती आहे ॲग्रिकल्चर ज्यांचं झालेलं आहे ते जे काही एनी ग्रॅज्युएशनचे जे पद आहेत तिथं ते अप्लाय करू शकतात। आता हे जे काही प्रसिद्ध पत्रक आलं या प्रसिद्ध पत्रकामध्ये त्यांनी परिशिष्ट 28 आणि 73 याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते आज बघणार आहे। तर परिशिष्ट 28 आणि 73मध्ये त्यांनी काय केलं, संवर्ग दिले आणि या संवर्गाचं 2 गटात वर्गीकरण केलं। त्याला म्हणतात गट ब अराजपत्रित आणि गट क ज्याला आपला ग्रुप C म्हणतो। आता गट ब आणि गट क मध्ये या परिशिष्टामध्ये जवळपास 45 पद दिले, ज्याला की आपण संवर्ग म्हणू किंवा पद म्हणू। 45 दिलेले आहेत, तर सगळे संवर्ग म्हणजे पद, म्हणजे नवीन संवर्ग गट ब आणि गट क मध्ये किती येतं 45 पद आता अंतर्भूत केले किंवा संवर्ग अंतर्भूत केले असं आपण इथं लक्षात ठेवा। ओके, मग आता या संवर्गामध्ये त्यांनी 2 सर्वसामान्य पदाची जी काही शैक्षणिक कार्य येतात त्यांना 2 गटात वर्गीकरण केलं। पहिला गट प्रशासकीय गट म्हटलेला आहे आणि दुसरा गट म्हटलेला आहे तो म्हटलेला आपला तांत्रिक गट। आता प्रशासकीय गट जो पहिला गट आहे याच्यामध्ये कोणते येतं, एनी ग्रॅज्युएशनवाले जसं कर सहाय्यक, क्लरिकल किंवा अजून तुमचे एनी ग्रॅज्युएशन्सवाले जिथं अप्लाय करू शकतात ते सर्व त्यांनी प्रशासकीय त्याला म्हटलेलं आहे। दुसरा म्हटलेला आहे तांत्रिक गट। तांत्रिक गटामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी, AM वाले, त्याच्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय किंवा अजून काही पद ॲड येतील ते सगळे। तर असे 2 गट झाले। आता या 2 गटाची आणि परीक्षा पद्धती कशी दिली आहे ते सांगतो, अलग लक्षात बघा। हे सगळं सार सांगत आहोत त्या प्रसिद्ध पत्रकाचं आणि त्यानुसार आता तुम्हाला ॲक्शन घ्यायची। ओके, तर परीक्षा पद्धतीत त्यांनी काय दिलेली आहे की तांत्रिक असो किंवा प्रशासकीय असो, म्हणजे एनी ग्रॅज्युएशनवाले असो किंवा तुम्ही तांत्रिक संवर्गावाले असो, यांच्यासाठी एकच पूर्व परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे सर्व प्रशासकीय प्लस तांत्रिक याच्याकरता एकच संयुक्त पूर्व परीक्षा होईल। म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की याला पूर्व परीक्षा होईल का, तर 1 ऑगस्टच्या प्रसिद्ध पत्रकानुसार सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला पूर्व परीक्षा होणार, हे 1 ऑगस्टच्या याच्यानुसार मी बोलत आहे। ओके, मग याची एक तांत्रिक संयुक्त परीक्षा होईल। मग याच्यातले जे काही कॉमन असतात जसं कर सहाय्यक, तर याचा एनी ग्रॅज्युएशन आहेत त्याला, तर त्याच्यासाठीचे जे इलिजिबल असतील तर त्याचे पूर्व परीक्षेचा रिझल्ट वेगळा लागेल आणि तांत्रिकचा पूर्व परीक्षेचा निकाल वेगळा लागेल, अलग लक्षात। म्हणजे सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचे जेवढे फॉर्म आले त्यांचा पूर्व परीक्षेचा वेगळा निकाल लागेल, पूर्व परीक्षेचा, अलग लक्षात। त्याच्यानंतर सामान्य शैक्षणिक अर्थात एनी ग्रॅज्युएशनवाल्यासाठी एकच मुख्य परीक्षा असणार आहे। म्हणजे जसं तुमचं तलाठी झालं, क्लरिकल झालं, कर निरीक्षक झालं, त्या सर्वांसाठी एकच मुख्य परीक्षा असणार आहे। कारण इथं पात्रता काय आहे, इथं हे प्रशासकीय पदामध्ये कन्सिडर केलं, इथं पात्रता काय आहे, इथं पात्रता आहे सर्व पदवीधर, त्याच्यामुळे याच्यासाठी मुख्य परीक्षा आहे ती एकच होईल। पण तांत्रिकसाठी जी मुख्य परीक्षा असणार आहे ती वेगवेगळी होणार आहे। जसं कृषीवाल्यांसाठी कृषीचं, सहाय्यक मत्स्य व्यवसायासाठी त्याचं, AME वाल्यासाठी AMEचं, अशी तांत्रिक मुख्य परीक्षा वेगळी होणार आहे कृषी सेवकची सुद्धा, अलग लक्षात। पण ही तांत्रिक जी काही मुख्य परीक्षा राहणार आहे तर याची सुधारित परीक्षा योजना, अलग लक्षात, हे लवकरच याचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि किती क्वेश्चन्स राहतील, म्हणजे 150 प्रश्न आणि 300 मार्क राहतील का 100 प्रश्न 200 मार्क राहतील, हे जे काही संभ्रम येतं हे सध्या कोणीही क्लिअर करू शकत नाही जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन्स येत नाही तोपर्यंत। आणि आयोगाच्या 1 तारखेच्या नोटिफिकेशननुसार सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला लवकरच याचा सुधारित अभ्यासक्रम टाकणार आहोत। म्हणजे काय, ते मुख्यचा परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला टाकणार आहे। पण सध्या काय करायचं डिप्लोमाच्या स्टुडंटनी, सध्याच्या पॅटर्ननुसार जर बघितलं तर त्याला कृषी सेवकला पूर्व परीक्षा लागू केलेली आहे, मुख्य परीक्षा वेगळी होईल सध्याचा 1 ऑगस्टच्या GR नुसार, आणि त्याच्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी पद दिलेलं आहे। म्हणून सध्या कृषी सेवकचे जे स्टुडंट असतील त्यांनी स्वतःची प्रोफाईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर बनवा,
BSc ॲग्रिकल्चरचे स्टुडंट असतील ज्यांना आतापर्यंत प्रोफाईलच बनवली नाही आहे त्यांनी सुद्धा प्रोफाईल बनवा. कारण दुसऱ्या याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जर आम्ही हे पद ॲड केले आणि त्याच्यानंतर जर ती लिंक जे ओपन करतील तर ते मे बी ती लिंक फक्त ॲग्री डिप्लोमावाल्यांसाठी असेल, BSc ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी नसेल. कारण BSc ॲग्रिकल्चरवाले ऑलरेडी बाकीच्या यालाही सुद्धा अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळं BSc ॲग्रिकल्चरवाल्यांनी ती प्रोफाईल बनवून तुम्ही जिथे इलिजिबल आहात तिथं करून द्या. तुम्हाला पूर्वपरीक्षा तर कॉमनच राहणार आहे. कारण असं न व्हावं की ती परीक्षा आपण त्यांनी जागा नंतर ॲड करावं आणि परीक्षा आपण दिलेली नसावं, त्याच्यामुळं ती द्या. पण मुख्य परीक्षेसाठी सध्या तरी, कारण जर डिप्लोमावाल्या स्टुडंटनी आता प्रोफाईल अपडेट केली, त्यांनी प्रोफाईलही तयार केली, पण त्यांनी जर अप्लाय केलं ग्रुप सीमध्ये तर ते सध्या कोणत्याही पदाला इलिजिबल नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक ओपन करतील. पण अशा पद्धतीनं पूर्व आणि मुख्य परीक्षा ही राहणार. आता तुमच्या मनात जे प्रश्न होते की सर पूर्वपरीक्षेचा आम्हाला एवढा मोठा अभ्यासक्रम आता कसा करायचा, अलग लक्षात. कारण आम्ही 10वी झालो त्याच्यानंतर 2 वर्षाचा डिप्लोमा केला, कोणी 3 वर्षाचा डिप्लोमा केला आणि आता हे पदवी लेवलचा अभ्यासक्रम कसा करणार. ओके, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की मुख्य परीक्षा आता टेक्निकल नॉलेज राहणार आहे. त्याच्यात काय होणार आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ते राहतील ॲग्रिकल्चरचे. पण त्याचे प्रश्न किती राहतील, 150 प्रश्न राहतील, 300 मार्क राहतील, 100 प्रश्न राहतील आणि 200 मार्क राहतील. या आयोग लवकरच येणाऱ्या 15-20 दिवसात आयोग ते नोटिफिकेशन देईल, कारण त्यांनी 1 ऑगस्टच्या नोटिफिकेशन्समध्ये असं सांगितलेलं आहे. मग सर आता आम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास कसा करायचा, कारण सध्याचे जे क्लासेस होते कृषी सोपचे, सध्याच्या काही टेस्ट सिरीज असतील, आता आपले टेस्ट सिरीज होते किंवा बाकीचे क्लासेस होते जे तुम्ही ऑलरेडी लावले आहेत, पैसे भरलेले आहेत, आता त्यांनी नेमकं काय करायचं आहे अलग लक्षात. तर ते प्रिपरेशन्स कशी करायची, आता पुढं तुम्हाला काय करावं लागेल याचा व्हिडिओ लवकरच, सेपरेट व्हिडिओ लवकर येणाऱ्या 3 ते 4 दिवसात मी टाकणार आहोत, ज्यानं तुम्हाला एक डायरेक्शन्स भेटून जाईल. एक अभ्यासक्रमाचा काय म्हणू तुम्हाला एक प्रकारचं शेड्यूल लागता येईल आणि तुम्हाला चालू करावं लागेल. कारण या आत्ताच्या परीक्षा पद्धतीनुसार आयोगानं असं ठरवलेलंच आहे की आम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षा घेत आहे. पण तरी आता पुढचं नोटिफिकेशन्स येवोस्तोवर आयोगाचं आपल्याला वाट बघायची आहे, पण आता एक सुरुवात करावंच लागणार आहे. तर ही अपडेट होती. याच्याबद्दल आपलं खाली टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी कमेंटमध्ये दिली आहे, ती जॉईन करून घ्या आणि आपल्या टेलिग्रामला बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण पुढचे जे व्हिडिओ येतात ते मी घेऊन येत आहे. तर आज आपण इथं थांबू, तोपर्यंत धन्यवाद.